पेठेच्या मसाजोगमधील ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक झालेली आहे। फरार आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली। बीडमधील बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बीडमधूनही महत्त्वाची अपडेट पुढे येते आहे आणि याच विषयी आपण ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, या बैठकीतनं काय आता घडताना दिसतंय? आपण जर बघितलं तर मसाजोगच्या ग्रामस्थांची बैठक सध्या सुरू आहे। या ठिकाणी कृष्णा आंधळे जो गेल्या 68 दिवसापासून फरार आहे त्याबाबत देखील या ठिकाणी गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या तपासाबाबत शंका व्यक्त केली आहे। 68 दिवस जर तुम्हाला एक आरोपी सापडत नाही तर तपास यंत्रणा नेमकं काय करतायत। याबरोबरच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जो लढा आहे त्या लढ्यामध्ये देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ग्रामस्थांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार घेतलाय। कुठला आमदार, कुठला मंत्री, कुठला खासदार कोणाच्या बाजूने जातो किंवा काय भूमिका घेतो यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे गावकऱ्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पणे उभा राहण्याचा निर्णय घेतलाय। अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा गेला तरी तोपर्यंत आम्ही सगळे गावकरी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राहू असंच या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चेला गेले। अद्याप ही बैठक सुरू असून थोड्या वेळातच त्या बैठकीतील जे निर्णय आहे तो निश्चित होईल आणि त्यानंतरच आपल्याला यामागची जी भूमिका आहे, या पुढील आंदोलनाची दिशा आहे ते कळू शकणार आहे। गुरु, धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।